प्रवासादरम्यान विसरलेली तब्बल 1,30,000 रुपयांची रोख रक्कम मालेगाव पोलिसांनी डायल 112 पथकाच्या तत्परतेमुळे अवघ्या 2 दिवसांत शोधून मूळ मालकाला सुखरूप परत केली आहे। या प्रामाणिक व कौतुकास्पद कामगिरीमुळे वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र आभार मानले जात आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी मनोज जगदीश मुजुमदार हे समृद्धी महामार्गाने प्रवास करत होते। प्रवास करत असताना ते जवळका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर थांबले। मात्र पुढे निघून गेल्यावर आपली 1,30,000 रुपये रोख असलेली बॅग पेट्रोल पंपावरच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तातडीने डायल 112 नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली। नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 वाहनावरील पोलीस अंमलदार सुखनंदन तांबारे आणि चालक पवन भालेराव यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 231 येथील संबंधित पेट्रोल पंपावर धाव घेतली। तिथे तपास केला असता ती बॅग पेट्रोल पंपाच्या कार्यालयात सुरक्षित असल्याचे दिसून आले। पोलिसांनी पंचांसमक्ष बॅगची तपासणी केली असता त्यात 1,30,000 रुपयांची रोकड आढळून आली। याबाबत मूळ मालक मनोज मुजुमदार यांना फोनवरून खात्रीशीर माहिती देण्यात आली। त्यानंतर ते मालेगाव पोलीस ठाण्यात हजर झाले। पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ही रक्कम मुजुमदार यांच्या स्वाधीन केली। आपली कष्टाची रक्कम परत मिळाल्याने मुजुमदार यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले। पोलिसांच्या या तत्परतेबद्दल वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मालेगाव पोलीस पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे। तसेच नागरिकांनी प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी 24 तास उपलब्ध असलेल्या 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।